फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे केंद्र सरकारचं आश्वासन। कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता करणार। पंतप्रधानांच्या भेटीनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार। राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत म्हणून सरसकट 5,000 रुपयांची रोख मदत आणि 35 किलो धान्याचं वितरण, तर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत। कोविड काळात लोक मरत होते, मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 रुपया खर्च केला नाही। आम्हाला शहाणपणा शिकवू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा काढणार। संजय राऊत यांची माहिती। तर सरकार गोट्या खेळण्याच्याच लायकीचं, अजित पवारांच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। धाराशिव जिल्हा महापुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात व्यस्त। लाखो हेक्टरवरची पिकं धोक्यात। शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांचं वर्तन वादात। बुलढाण्यात नियोजन समितीच्या बैठकीत राडा। ठाकरेंची शिवसेना आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून उडी मारून आत घुसायचा प्रयत्न। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्याची मागणी। 10 वर्ष लेकराप्रमाणे जपलेल्या मोसंबीच्या 600 झाडांवर कुऱ्हाड। सततच्या नुकसानाला कंटाळून मोसंबी बाग कापण्याची शेतकऱ्यावरती वेळ। हप्ता भरण्यासाठी बँकेचा तगादा। संभाजीनगरच्या पिंपरी राजा गावातल्या शेतकऱ्याची व्यथा। भिंत खचली, डोळ्या देखत संसार पुरात वाहून गेला। माढा तालुक्यातल्या वाकाव गावातल्या नागरिकांची व्यथा। 4 भिंतींचा आधार असणारं घरच वाहून गेल्यानं गावकरी चिंतेत। आता राहायचं कुठे? माय माऊलींचा आक्रोश। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या सोलापूरच्या वाकाव गावात पूरस्थिती गंभीर। पाणी वगळता गावकऱ्यांना अद्याप कुठलीही मदत नाही। तर सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर विजापूर महामार्ग 3 दिवसांपासून पाण्याखाली। सोलापुरातल्या बार्शीमध्ये कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या। अतिवृष्टीनं नुकसान झाल्याने हतबल शेतकऱ्यानं संपवलं जीवन। 28 सप्टेंबरला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली। 9 नोव्हेंबरला होणार परीक्षा। राज्यातल्या पूरस्थितीमुळे निर्णय। आगामी पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाचे इच्छुक उमेदवारांना टार्गेट। 1000 मतदारांची नोंदणी करण्याचं बावनकुळेंचं लक्ष्य। भाजपानंतर काँग्रेसकडूनही नोंदणीची प्रक्रिया सुरू। जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आज 10वा दिवस। उपोषणकर्ते दीपक बोराड यांची प्रकृती खालावली।